नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं तू ही रे माझा मित्र या मालिकेचे आपण जबरदस्त असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये ना वल्लरी मामी अजून एक खेळ खेळणार आहेत. तो काय असणार आहे, चला तर मग आपण आज सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूसाठी. इकडे बघा, अर्णवला जे सत्य कळतं त्यामुळे तो स्वतःच खूप डिस्टर्ब झालेला असतो आणि तो बाहेर शेकोटी करून बसलेला असतो आणि तिथे त्याचे आणि ईश्वरीचे लग्नाचे किंवा काही फोटोग्राफ्स असतील तो बिचारा ते जाळत असतो. त्याचा सगळा विश्वासघात जो झालेला असतो आणि त्याच्या कसल्या तरी आवाजाने अंजली बाहेर येते आणि अंजली म्हणते की काय रे चिंटू, काय करतोय? आणि अंजली विचारते की चिंटू काय रे, चेहरा का असा दिसतोयस रे तुझा? बिचारे अंजलीलाच टेन्शन येतं आणि ती म्हणते की काय रे, हे कसले कागद जाळतोयस तू? आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे त्या ईश्वरीचे किती हाल झालेले आहेत. ते किती रडून रडून तिने स्वतःचा बेहाल करून ठेवलेला आहे. इकडे अंजलीला सुद्धा टेन्शन येतं की चिंटू असा का बसलेला आहे. ती बिचारी म्हणते की बोल ना रे. ती म्हणते की तू आपल्या ताईला नाही सांगणार? ती म्हणते की चिंटू अरे बोलून टाक, कसं मनात नको ठेवू. आता बघा, अर्णव ताईकडे बघतो आणि तिला असं लिपटून बसतो आणि ती बिचारी विचारते की काय झालं. बघा इकडे अर्णव तर काही खरं सांगत तर नाही, पण तो म्हणतो की आईची खूप आठवण येते आहे ताई. ताई म्हणते की काय रे, हाच अचानक एवढी कशी आठवण आली रे तुला? ती म्हणते की वाईट स्वप्न पाहिलंत का? अर्णव म्हणतो की हो, स्वप्नच होतं. अर्णव म्हणतो की वाईट स्वप्न. चिंटू म्हणतो की अशी स्वप्न खरी होता आणि तो रडायला लागतो. इकडे अंजली म्हणते की चिंटू अरे सावर स्वतःला. अर्णव बघा प्रेक्षकांनो खूप रडतो. तो म्हणतो की ताई मला नाही माहित मी कसा सावरू स्वतःला. अंजली म्हणते की आता अर्णव एवढा रडतोय तर अंजलीला स्वतःलाच खूप वाईट वाटतं आणि ती स्वतःच खूप गहिवरून जाते. ती म्हणते की चिंटू ये बरं मागे बैस, माझ्याजवळ बस. आणि बघा आता ईश्वरी तिथनं निघून जाते. अंजली म्हणते की आपल्या ताईजवळ बस बरं, चल बरं. आणि बघा ईश्वरी दरवाजाच्या आड लपलेली असते आणि ती बाहेर तिथून डोकावून बघत असते आणि अंजली म्हणते की आता सांग काय झालं, काय स्वप्न बघितलंस तू? अर्णव म्हणतो की नाही सांगू शकत ताई, त्रास होतोय सांगताना. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णवला आता खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं. त्याला ते सगळं ऐकून बघून तो बिचारा खूप रडत असतो आणि ताईला म्हणतो की नाही सांगू शकत आणि ताईच्या मांडीवर पडतो. आणि इकडे अंजली म्हणते की ठीक आहे चिंटू, नको सांगू. ती बिचारी म्हणते की काही हरकत नाही. अंजली म्हणते की चिंटू तुला माहिती आहेस ना, तू रडलास की आईला किती वाईट वाटायचं. अंजली म्हणते की चिंटू आई बघतेस बरं, रडू नकोस. बघा इकडे अर्णव त्या चंद्राकडे बघतो. अंजली पण चंद्राकडे बघून म्हणते की हे बघ आई, चिंटू एवढा मोठा झालाय, अजूनही तुझी आठवण काढून रडतोय. इकडे ईश्वरीला सुद्धा प्रेक्षकांनो रडू आवरत नसतं. अंजली म्हणते की तू काळजी करू नको, मी आहेत ना, होईल तो शांत. इकडे अर्णव मनोमन म्हणतो की ताई आपल्या दोघांचं नशीबच फुटका आहे. आई गेली आणि आपण परके झालो. अर्णव म्हणतो की तुझं आयुष्य सावरायला गेलो आणि तुझा जोडीदार चुकीचा निवडला. माझ्या जोडीदारानं तर खूप मोठा विश्वासघात केला माझा. इकडे ईश्वरी पण मनोमन ठरवते की सर, माझ्यावरचा तुमचा विश्वास परत मिळवेन मी, सिद्ध करेल मी, यात माझा आणि माझ्या आईचा काहीच दोष नाहीये. आणि इकडे ईश्वरी वल्लरी स्वतःशीच बडबड करत असते आणि म्हणते की काय म्हणायचं काय या अर्णवच्या वागण्याला, एवढा ढळढळीत पुरावा देऊन सुद्धा तो ईश्वरीला घरी घेऊन आलाच कसा? काय जादू केली आहे त्या मुलीने त्याच्यावर? का तिच्या प्रेमात इतका वेडा झाला आहे की ती जे सांगेल त्याच्यावरच विश्वास ठेवला त्याने? मला वाटलं की लग्न मोडूनच परत घरी येईल, पण नाही. इकडे तो फोटो चुरगळते आणि म्हणते की नाही नाही नाही, मी स्वस्थ बसणार नाही. बाहेर गेल्यानंतर त्या दोघांचं काय बोलणं झालं हे मी शोधून काढणारच, कारण त्या ईश्वरीने घरी येऊन सांगितलेलं कारण मला अजिबातच पटलेलं नाहीये. आणि अर्णव सुद्धा काहीही न बोलता निघून गेला. मग नक्कीच दोघांमध्ये काहीतरी नक्कीच बिनसलेलं आहे. काहीही झालं तरी त्या दोघांचा संसार मी मोडणारच. आता बघा या वल्लरी मामीचं त्यांनी काय बिघडवलंय पोरांनी. ज्याचं बिघडवलं होतं तर तुमच्या चांगल्यासाठीच बिघडवलं होतं ना. बघा आता ही वल्लरी मामी काय खेळणार आहेत ना प्रेक्षकांनो,
काहीच माहित नाही. वल्लरी मामी म्हणती की दॅट इज दॅट. जेव्हा अर्णवला मामीचा खरा चेहरा कळेल ना प्रेक्षकांनो, तेव्हा काय होईल ना, आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. बघा आता अर्णव इकडे संतापून रूम मध्ये येतो आणि त्याच्या मागोमाग ईश्वरी सुद्धा येते. त्याने कपाट उघडतो, कपाटातले सगळे ईश्वरीचे कपडे त्या साईडला ठेवून देतो आणि इकडे ईश्वरी बिचारी म्हणते की सर सर, आणि अर्णव काही तिचं ऐकत नाही. त्याने सगळे कपडे त्या साईडला ठेवतो आणि कपाट जोरात आदळतो. ईश्वरी म्हणते की सर सर अहो काय करतायत. अर्णव म्हणतो की वेगळं करतोय. अर्णव म्हणतो की सगळं सामान वेगळं करतोय. अर्णव म्हणतो की आतापासून या पार्टिशनच्या पलीकडची जागा तुझी आणि इकडे माझी जागा. अर्णव म्हणतो तुझं सगळं सामान तिकडे ठेवायचं आणि इकडे नाही दिसलीस ना तरीही चालेल. आय विल मोर दॅन हॅपन. इकडे अर्णव बघा तिचा एकही शब्द ऐकून घेत नाही, त्यामुळेच त्याचं नुकसान होतं. ती प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव म्हणतो की डोंट डोंट. अर्णव म्हणतो की तुला बघण्याची सुद्धा इच्छा नाहीये, तसंच तुझा आवाजही ऐकण्याची इच्छा नाहीये. अर्णव म्हणतो की तसंही बोलायला काहीच उरलेलं नाहीये, सो डोंट. आणि इकडे आता अर्णव त्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि ईश्वरी बिचारी तिथेच त्याच्या आशेवरती राहील की तो एक शब्द तरी बोलेल. तो बसल्यानंतर ईश्वरी बिचारी तिथे रडत असते. तेवढ्यात अर्णव जोरात आवाज काढून म्हणतो की आउच. आणि इकडे आता अर्णवला स्वतःला सुद्धा त्रास होत असतो प्रेक्षकांनो, कारण त्याने सुद्धा तिच्यावर प्रेम केलेलं. मग आता या प्रेम लसलेल्या लग्नातच आयुष्यभर राहा, तुझ्या आईच्या कर्माची शिक्षा भोग. आणि इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो की म्हणजे ह्या घराच्या बाहेर आपण हजबंड वाईफ असो, तेही जगासाठी. आणि इकडे अर्णवला आठवतं की ईश्वरीने कसं ती मशीन सुरू केली. ती म्हणत असते की कालपासून थोडी थोडी कोशिश केली आणि झालं सुरू. तुमच्या आईचं मशीन. ह्या सगळ्या आठवणी अर्णवला आठवत असतात. इकडे ईश्वरी त्याला म्हणते की सर तुम्ही तुमच्या आईच्या खूप क्लोज होता ना, कशी होती हो तुमची आई. आता अर्णवला त्याची आई आठवत असते. ती खूप प्रेमळ, खूप लाडाऊ होती त्याची आई. म्हणजे त्याच्यावर खूप क्लोज, म्हणजे त्याच्यावर खूप जीवापाड प्रेम करत होती दोन्ही मुलांवर. तर असो, आई क्लोज असतीच ती आपल्या मुलांच्याच ना प्रेक्षकांनो. आणि इकडे ईश्वरीला आठवतं की तो तिच्या आईला कसं म्हणतो की आता माझ्या आईच्या गुन्हेगारांना मी कसं वागवतो हे बघालच तुम्ही. इकडे अर्णव ईश्वरीला आणि तिच्या आईला म्हणतो की तुम्ही दोघींनी मिळून ना माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. अर्णवला आता बेचारा अजून टेन्शनमध्ये राहतो आणि त्याला ते दिसतं की ईश्वरीने ते नाहीच ठेवलेले ते फोटोग्राफ्स, पण त्याला असंच वाटतं की ईश्वरीने ते फोटोग्राफ्स ठेवले आणि ते रेकॉर्डिंग सुद्धा. इकडे अर्णव ती रेकॉर्डिंग परत त्याच्या कानात ऐकूच गुंजतच असते. आई मी तुला कसं सांगू, मला तुझ्या बाबतीत एक गोष्ट कळली आहे आणि हे सगळं खूप खूप भयंकर आहेत का माझ्यासाठी. तुझा काय संबंध होता अर्णव सरांच्या बाबांशी. इकडे आता सुप्रिया ताईंना सुद्धा वाईट वाटत असतं. बिचाऱ्या त्या नमूवर ओरडलेल्या असतात. आता नमू झोपलेली असते. त्यांना टेन्शन तर ते पण आलेलं असतं की बिचारी नमूवर मी ओरडले, इशूला फोन करू का असाही त्या विचार करतात. काय झालं असेल तिथे, कशी असेल ती, घरी कळलं असेल काय हे सगळं, काहीच कळत नाहीये. आणि इकडे सुप्रिया ताईंना बिचाऱ्यांना वाईट वाटतं. तेव्हा नमू त्यांच्यावर म्हणते की मी आता लहान राहिलेले नाहीये, त्यामुळे तू गोष्टी माझ्यापासून लपवू नाही शकत. तेव्हा सुप्रिया ताई म्हणतात की सगळ्याच गोष्टी तुला नाही सांगता येत. नमूचा पण आवाज चढतो. ती म्हणती आई अगं तू मला जर सांगितलंच नाही तर कसं कळणार. तेवढ्यात सुप्रिया ताईंचा सुद्धा आवाज चढतो आणि त्या म्हणतात की नमू अगं आज जाऊन बस. ह्या सुप्रियाताईंना आठवत असतं. इकडे सुप्रियाताई नमूकडे जातात, तिच्या डोक्यावरनं गालावरनं हात फिरवतात आणि म्हणतात की नमू मला माहिती आहे तू माझ्या काळजीपोटीस हा प्रश्न विचारला. सुप्रियाताई म्हणतात की काही गोष्टी मुद्दामून मी आणि तुझ्या बाबांनी तुमच्यापासून लपवून ठेवल्या आहेत, याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून ओरडले ग, समजून घेशील ना मला. आणि बघा सुप्रियाताई एवढं बोलून तिथनं उठण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात नमू आईला आवाज देते आणि म्हणते की आई, म्हणजे बघा इकडे ही जागीच असते आणि ती म्हणते की सुप्रियाताई म्हणतात की नमू सॉरी, ओरडले ना तुला. नमू म्हणते की अगं आई तू नको सॉरी म्हणूस, खरं तर सॉरी मी म्हणायला पाहिजे. सुप्रियाताई म्हणतात की अगं तू काहीच चुकीचं केलं नाहीस,
नमू म्हणते की आई चूक तर तुझी पण नव्हती आणि एक आई म्हणून तू कधीच चुकणार नाही हे पक्क माहिती आहे मला. आमच्यापासून लपवलेल्या गोष्टींबद्दल मी तुला परत कधीच विचारणार नाही. इकडे सुप्रियाताई म्हणतात की नमू माझी. दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि दोघी एकमेकींना माफ करून एकमेकींच्या आता आई मुलगी आहेत तर माफीचा प्रश्नच नाही, पण एक आपलं म्हणायचं झालं. आणि बघा आता सकाळ झालेली असते, ईश्वरीचं आवरलेलं असतं आणि ती गणूबाप्पा जवळ येते आणि म्हणते की गणूबाप्पा आज आईकडे जाऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहेत मी. प्लीज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू देत. इकडे ईश्वरी गणूबाप्पाला म्हणते की मला नाही सहन होत हे आणि तिचं लक्ष अर्णवकडे जातं. तो अर्णव झोपलेला असतो. ती दूर करण्यासाठी तुझा आशीर्वाद हवा आहेत मला. आणि इकडे आता ईश्वरी अर्णवकडे बघते. तिला बिचारीला सुद्धा अर्णवच्या बाबतीत खूप वाईट वाटत असतं आणि ती पुढे जाणार तेवढ्यात तिला अर्णवचे शब्द आठवतात. या पार्टिशनच्या पलीकडे तुझी जागा आणि इकडे माझी जागा. इकडे ईश्वरी मनोमन म्हणते की सर आपल्या दोघांना पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊनच येईल मी. आणि आता इकडे तुम्हाला बोलली ना की वल्लरी मामीने काहीतरी खेळ केला आहे. आता बघा ती म्हणते की सगळे उठवायच्या आत हे सामान ईश्वरीकडे पोहोचलं पाहिजे म्हणजे मी माझी पुढची खेळ खेळायला मोकळी. इकडे वल्लरी मामी म्हणते की पण ही आली कशी नाही अजून. आणि बघते तर काय ईश्वरी सुद्धा आता निघालेली असते. तेवढ्यात आता मामी तिला थांबवते आणि मामी लगेच तिला बघितल्यावर पुढे येतात आणि म्हणतात की ईश्वरी हे सगळं सामान स्टोर रूम मध्ये ठेवून ये. ईश्वरी म्हणते की आत्ता. तेवढ्यात वल्लरी म्हणते की का कुठे डोंगर उकसायला जायचंय नाही ना. वल्लरी मामी म्हणते की माझ्या मैत्रिणीचं फ्लाईट लँड झालंय, मला तिला रिसीव्ह करायला जायचं आहे. लेट झालं तर ट्रॅफिक होईल, हे घे ठेव पटकन. आणि बघा वल्लरी मामी लगेच तिच्या हातात सोपवून देतात. आता ईश्वरीला पण घाई असते म्हणून ती पण काही उचकून बघत नाही आणि म्हणते की बरं. आणि आता बघा इकडे प्रेक्षकांनो ईश्वरीला घाई असल्यामुळे ती फक्त बघते की त्याच्यात एक फोटो आहेत पण नेमका तो फोटो मागच्या साईडने असतो त्यामुळे ती बघणारच. पण तेवढ्यात ती म्हणते की जाऊ दे सोडून दे आणि परत ती व्यवस्थित गुंडाळून तिथनं निघून जाते. आणि बघा ईश्वरी गेल्यानंतर आता ही वल्लरी मामी त्या स्टोर रूम मध्ये येते आणि बघा तो फोटो असतो सात्विका ताईंचा. वल्लरी मामी म्हणते की काय हे सात्विका ताई, तुमच्या सद्गुणी सुनेने तुम्हाला असं अडगळीत का आणून टाकलंय. वल्लरी मामी म्हणते की आता बघा मी तुम्हाला कसं जपते ते. आणि आता इकडे वल्लरी मामीने तर प्लॅन काय केलाय एवढंच आपल्याला कळलंय पण तो नक्की कसा असणार आहे हे माहित नाही. इकडे आता ही नमू चहा बिस्किट खात असते आणि ती म्हणते की हे काय आहे, क्लाउड किचनचं ॲप का हँग होत आहे, ऑर्डर डिलिव्हरीला पण प्रॉब्लेम होतोय, काय करावं आता. इकडे नमू म्हणते की हा मी एक काम करते, जिजूंना फोन करते, त्यांच्याकडे काहीतरी सोल्युशन असेल. बघा इकडे आता नमू कॉल करणारच तेवढ्याच सुप्रियाताई तिथे येतात आणि म्हणतात की नमू थांब, त्यांना कॉल करू नकोस. नमू म्हणते की काय झालं आई. सुप्रियाताई म्हणतात की अगं छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना फोन करणं बरं नाही दिसत ग नमू. नमू म्हणते की आई अगं ही छोटी गोष्ट कुठं आहे, आपल्या क्लाउड किचनचं ऍप चालतच नाहीये. सुप्रियाताई म्हणतात की तरीही नाही करायचं कॉल. इकडे सुप्रियाताई म्हणतात की नाही म्हणजे ते कामात बिझी असतील ना म्हणून. सुप्रियाताई म्हणतात की अगं ते मदत करतायत म्हणून सतत त्यांना फोन करून त्यांना त्रास द्यायचं असं नाही पटत. नमू पण म्हणते की हो. सुप्रियाताई म्हणतात की नको करूस त्यांना कॉल. नमू म्हणते की मग मी एक काम करते, क्लाउड किचन मध्ये जाते, लॅपटॉप ऑन करते, तिकडे बघते की काही ऑर्डर्स येत आहेत की नाही म्हणून. सुप्रियाताई म्हणतात की हा ठीक आहे. नमू म्हणते की बरं ठीक आहे. ईश्वरीला फोन केलेलाच असतो तेवढ्यात त्या फोनचे रिंग घरातच वाजत असते म्हणून त्या वाघी वळून बघतात तर काय ईश्वरी असते. आणि ईश्वरी खूप खूप रडत असते आणि तिच्या आईला बघते आणि म्हणते की आई. आणि बघा ईश्वरी आई म्हणून आईला घट्ट मिठी मारते. तिची आई म्हणते की आई रडू नकोस, असं नाही म्हणू शकत मी तुला आणि कोणत्या तोंडाने म्हणू, जे काही झालं ना ते सगळं माझ्यामुळे झालं ना इशू. बिचारी इशू मान डोलावते आणि म्हणते की नाही ग आई. बिचारी ईश्वरी रडते आणि म्हणते की आई हे सगळं काय होऊन बसलं आहेत ग. ईश्वरी म्हणते की आई या सगळ्याची ना अर्णव सरांना खूप तकलीफ होतीये अगं, त्यांची तकलीफ बघून मला सुद्धा खूप त्रास होतो आहे. ईश्वरी म्हणते की आई खूप मोठी गलतफहमी झाली आहेत ग त्यांची आणि ती गलतफहमी मला दूर करायलाच हवी.
ईश्वरी म्हणते की त्यांना मला त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, पण त्यासाठी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आई. ईश्वरी म्हणते की आई, मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार नाही करत आहेत, पण पण सांग ना ग, हे सगळं काय आहे? काय घडलं होतं तेव्हा? तुझा आणि हरराव सरांच्या बाबांचा फोटो एकत्र कसा आई? सांग ना आई, काय काय झालं होतं? इकडे सुप्रियाताई म्हणतात ईश्वरीला, तू आधी शांत होतीस का? सुप्रियाताई ईश्वरीला म्हणतात की तू तू बस बरं इथे. बघा प्रेक्षकांनो, इकडे दोघींना पण अर्णवचीच काळजी आहे. जे काही घडलं ते एकदम विचित्र पद्धतीने घडलेलं होतं. हे सगळं आता सुप्रियाताई ईश्वरीला कसं सांगतात ते आपण बघूया. इकडे सुप्रियाताई म्हणतात की बस इथे बस. ईश्वरी म्हणते की आई तू सांग ना मला. सुप्रियाताई म्हणतात की अगं इशू, जेव्हा ते घडलं ते आता या परिस्थितीमध्ये माझ्या लेकीला सांगावं लागेल असं नव्हतं वाटलं ग मला. सुप्रियाताई म्हणतात की माझ्या भूतकाळामुळे तुमच्या दोघांचा संसार जर उद्ध्वस्त होणार असेल, ते म्हणतात की मग मला आता तुम्हाला हे सगळं सांगावंच लागेल. सुप्रियाताई ईश्वरीला आता सगळं सांगतात. त्या म्हणतात की शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होते मी, आणि त्या म्हणतात की एक दिवस मला कळलं. आता बघा प्रेक्षकांनो, ते मागचं सीन दाखवलेलं आहे जेव्हा त्या जॉबसाठी तिथे आल्या होता. त्या म्हणतात की माझं नाव सुषमा, आणि तेव्हा ते कोणाला सांगतात तर वल्लरी मामीला. तेव्हा त्या म्हणतात की मला ना नोकरीची खूप गरज आहे तो. तर त्या सुषमाताई म्हणतात की रमाकांत राजशिर्के साहेबांना जो पुरस्कार मिळाला ना, त्या पुरस्कार सोहळ्यात मी भेटले होते त्यांना. म्हणजे त्यांनीच मला सांगितलं की मला येऊन भेट, मी तुला नोकरी देतो म्हणून. आणि बघा सुषमाताई म्हणतात की जेव्हा मध्ये येतात आणि म्हणतात की इंटरव्ह्यू इथेच चालू आहेत ना, तेव्हा ह्या म्हणजे अर्णवच्या बाबांना कसलंच माहित नसतं. ते म्हणतात की इंटरव्ह्यू इथे, आणि बघा प्रेक्षकांनो, त्याच्यात यांनी कसलं तरी औषध मिळवलेलं असतं, त्यामुळे त्यांना ग्लानी येते. आणि इकडे सुषमाताई स्वतः घाबरून जातात. त्या म्हणतात की काय 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 होतंय तुम्हाला? आणि बघा इकडे सुषमाताई त्यांना विचारतात की काय होतंय का सर? आणि बघा आता गुंगीचं औषध मिळालं किंवा काय टाकलं होतं माहीत नाही, त्यामुळे त्यांना अशी चक्कर येते, आणि चक्कर आल्यामुळे ते फक्त सुषमाताईंच्या खांद्यावर डोकं ठेवून पडलेले असतात. आणि तेवढ्यात तिथे लगेच पत्रकार समोर हजरच असतात. आणि तो पत्रकार म्हणतो की मिस्टर रमाकांत राजशिर्के, हे चाललं आहे तर तुमचं. आणि बघा इकडे सुप्रियाताई ईश्वरीला सांगतात की ईशू, अगं आम्ही एकमेकांना तर ओळखत सुद्धा नव्हतो अगं, पण आमची काही चूक नसताना माझी आणि अर्णवच्या बाबांची खूप मोठी बदनामी झाली अगं. सुप्रियाताई सांगतात की मला घरातून बाहेर पडणं सुद्धा कठीण होत होतं, म्हणून मग माझ्या घरच्यांनी मला काही महिने देवासला पाठवलं. सुप्रियाताई म्हणतात की तू आणि नव मला कायम विचारायचा की मी देवासला का होते, ते हेच होतं अगं, ह्याच कारणासाठी. बघा आता ईश्वरीला हे सत्य कळाल्यामुळे तिचा जे डोक्यावरचं खांद्यावर आलं असं म्हणतो ना, तसं काहीच झालेलं असतं. पण तरीही आता त्यासाठी प्रेक्षकांनो पुरावा तर लागेलच ना, की यांनी सांगितलं आणि अर्णवने ऐकलं, असं कधी होईल का? नाही. सुप्रियाताई उठतात आणि म्हणतात की इतकी बदनामी झाल्यानंतर माझं लग्न ठरणार नाही याची खात्रीच होती माझ्या घरच्यांना. इकडे ईश्वरीला सुद्धा वाईट वाटत असतं. सुप्रियाताई म्हणतात की आजूबाजूला लोक इतके टोमणे देत असताना तुझे बाबा देवासारखे माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी मोठेपणाने माझा स्वीकार केला इशू. सुप्रियाताई म्हणतात की ते नसते ना तर मी ह्या दुःखातून कधीही बाजूला पडले नसते. सुप्रियाताई म्हणतात की माणसात देव असतो हे मला तुझ्या बाबांकडे बघून कळलं. आणि बघा इकडे आता हे सगळं सत्य ऐकल्यावर ईश्वरीला सुद्धा खूप म्हणजे खूप बिचारीला वाईट वाटत असतं, आणि ती तिच्या आईच्या गळ्यातच पडते. सुप्रियाताई म्हणतात की इशू, मी तुला आता जे काही सांगितलंय ना, त्याच्यातला प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे. हवं तर मी तुझी शपथ घेऊन सांगते. ईश्वरी म्हणते की आई, अगं शपथ नको घेऊस, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. ईश्वरी म्हणते की उलट ज्यावेळेस मी हे फोटो बघितलेस ना, तेव्हा मला खात्री होती, मला यातलं काहीही माहिती नसलं तरीही माझ्या आईची यात काहीच चूक नसणार आहेत. उलट तुझी काहीही चूक नसताना तुला या सगळ्याचा किती त्रास झाला अगं. सुप्रियाताई म्हणतात तर यालाच तर भोग म्हणतात.
ईश्वरी म्हणते की आई अगं, ईश्वरी म्हणते की जावया करून आपली काहीही चूक नसताना हे असे चुकीचे आरोप ऐकल्यावर सुप्रियाताई म्हणतात की काही नाही इशू, त्याचं काही नाही वाटत मला, पण तुमच्या दोघांमध्ये एवढा मोठा गैरसमज झालेला त्याचं मला जास्त वाईट वाटतं. बघा आता ईश्वरीला काहीतरी आठवतं. ती म्हणते की आई, ती म्हणते की हे सगळं नमुताईला, तेवढ्याच सुप्रियाताई म्हणतात की नाही नाही, तिला अजून काहीच सांगितलेलं नाहीये यातलं. ईश्वरी म्हणते की आई मला एक सांगू शकशील का? सुप्रियाताई म्हणतात की काय? ईश्वरी म्हणते की तुला त्या हॉटेलवर इंटरव्ह्यू साठी पाठवणारी ती बाई कोण होती? म्हणजे कदाचित हे सगळं तिनेच घडून आणलं असेल तर. इकडे बघा सुप्रियाताईंना आठवतं. ती बाई म्हणते की मी सांगेल अगदी तसंच्या तसं केलं तर आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या. तेव्हा सुप्रियाताई त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवता आणि म्हणतात ठीक आहे, तुम्ही सांगाल तसंच करते मी. बघा इकडे सुप्रियाताईंच्या सुद्धा लक्षात येतं आणि ते म्हणतात की ती बाई. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो. आता आपण बघू की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा ऐश्वर्या अर्णवला सांगते जर दोष असेल ना तर त्या बाईचा आहे, तिने मुद्दा माझ्या आईला तिथे जायला सांगितलं. अर्णव म्हणतो की कोण होती ती बाई? त्या बाईला माझ्या समोर आणून उभं कर, तुझ्या आणि तुझ्या आईच्या ह्या सगळ्या स्टोरीवर मी विश्वास ठेवेल. इकडे सुप्रियाता ईश्वरीला म्हणतात की ज्या घटनेमुळे मी एवढं सोचलं आहे त्या घटनेमुळे मी तुझा संसार मोडू देणार नाही, चल चल. आणि बघा इकडे ईश्वरी म्हणते की आई आई. आणि बघा इकडे ईश्वरी आई सुप्रियाता ईश्वरीला घेऊन जातात. तेवढ्याच समोर अर्णव येतो आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो की गेटच्या आत एंट्री कशी काय केली या बाईने? आणि सुप्रियाताई म्हणतात की माझी आणि तुमच्या वडिलांची साधी ओळख सुद्धा नव्हती. अर्णव म्हणतो की प्रूफ द्या, तुमची यात काही चूक नाहीये याचं प्रूफ द्यायचं आणि नंतरच माझ्या समोर यायचं. बघा आता म्हणजे एवढं सगळं सुप्रियाताईंनी खरं सांगितलं.